नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विटा शहर हे पालखी शर्यतीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. 150 वर्षापूर्वी नगराध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी सुरू केलेल्या पालखी शर्यतीला मोठा इतिहास आहे. लोकनेते हनुमंतराव पाटील यांनी तितक्याच ताकदीने ही परंपरा पुढे सुरू ठेवली. पण अगदी अलीकडच्या काळात या पालखी शर्यतीचे स्वरूप बदलत असलेले पाहायला मिळत आहे. छोट्या मोठ्या दगडफेकीच्या घटनेनंतर आता पालख्या अडवून धरणे, पाडणे, फायटर सारख्या शस्त्रांनी मारहाण करणे असले प्रकार घडत आहेत. दोन्हीही पालख्या या रेवणसिद्धाच्याच आहेत हे माहीत असूनही विरोधी बाजूची पालखी अडवणे, ती पाडणे, पालखीमध्ये बसणे असले गलिच्छ प्रकार घडत आहेत. संपूर्ण देशातून अनेक भाविक येतात ती पालखी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी. खांदेकरी मनगट, मेंदू यांचा एकत्र वापर करीत उसळणारे रक्त घेऊन दोन्ही पालख्या जीवाच्या आकांताने पळवत असतात आणि तोच थरार या पालखीचे मुख्य आकर्षण असते. पण अलीकडे मात्र अनेक जण नशा करून, चप्पल घालून या शर्यतीत उतरतात. नेमके ते खांदेकरी असतात का, हाच खरा प्रश्न पडतो. भक्तिभावाने शर्यतीत उतरलेल्या खांदेकऱ्यांना अडवणे, पाडणे, मारणे ही कसली भक्ती? आणि यावरच अंकुश ठेवण्यासाठी प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीत प्रशासनाने गंभीर इशारा दिला आहे. शर्यत आहे ती झालीच पाहिजे, पण भक्तिभावाने ईर्षेने पालख्या पळवा. यावर्षी पोलीस प्रशासनाने दंगल नियंत्रण पोलिसांना पाचारण करताना पोलीस गाड्याही कॅमेऱ्याने सज्ज असलेल्या आणल्या आहेत. पोलिसांनी यावेळी मोठा रूट मार्च काढत मोठे प्रदर्शन केले. अनेक ड्रोन कॅमेरे शूटिंगसाठी सज्ज असणार आहेत. त्यामुळे पालखी ओढताना, अडवताना मारामारी करणारा कॅमेऱ्यात कैद होणार आहेच. त्याला जागेवर प्रसादही मिळणार आहे, पण त्याच्यावर गुन्हाही नोंद होणार आहे. त्यामुळे तमाम भक्तगण, विटेकर नागरिक व खांदेकरी यावर्षी पालखी पळवणार ती जिंकण्यासाठीच. पालखी शर्यतीतील मारामारी ही कुणालाच पसंत नाही, पण यावर्षी जर असा एखादा सापडला तर त्याची खैर नसणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावधान राहा व पालख्या फक्त जिंकण्याच्याच ईर्षेने वाऱ्याच्या वेगाने पळवा. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. नमस्कार. दिनांक 2/10/2025 रोजी दसरा सणाच्या दिवशी विटा शहरामध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. त्या पालखी सोहळ्याला खानापूर तालुका व आसपासचे अत्यंत जास्त गर्दीनं भाविक लोक त्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. सदर पालखी सोहळा हा विटा शहरामध्ये गेले 150 वर्षाहून अधिक काळ चालू आहे. त्याला खूप मोठी परंपरा आहे. त्या पालखी सोहळ्याचं आयोजन, बंदोबस्ताचं आयोजन पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. सदर पालखी सोहळ्याच्या अनुषंगानं दिनांक 20/9/2025 रोजी तहसीलदार कार्यालयातील सभागृहात माननीय आमदार, माननीय पानसाहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी, माननीय तहसीलदार साहेब व पालखी सोहळ्याचे आयोजन करणारे विटा व सोळेवाडीतील सर्व कार्यकर्ते, सर्व सदस्य त्यामध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये पालखी सोहळ्याच्या अनुषंगानं सर्व गोष्टींचा उहापोह करण्यात आलेला आहे. त्यामध्ये काही सदस्यांनी काही सूचना मांडल्या होत्या. त्या सूचनेच्या अनुषंगानं माननीय प्राणसाहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी, माननीय आमदार साहेब यांनी त्याचं निरसन करून त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत. आपल्या मार्फतीनं मला सांगावंसं वाटतंय विटावासियांना की सदरचा पालखी सोहळा हा अत्यंत उत्साहात, चांगल्या वातावरणात आणि सर्व येणाऱ्या भाविकांना बघताना आनंद होईल अशा पद्धतीनं साजरा झाला पाहिजे. त्याकरिता विटा पोलिसांच्या वतीनं बंदोबस्ताचं योग्य ते नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये आम्ही SRPF प्लाटून, RCP प्लाटून, 225 अंमलदार व 15 अधिकारी असा मोठा बंदोबस्त लावलेला आहे. बंदोबस्तात नियोजन केलेलं आहे. 5 ड्रोन कॅमेऱ्याच्या मार्फतीनं आम्ही पूर्ण पालखी सोहळ्यावर निगराणी करणार आहे. सदर पालखी सोहळ्यामध्ये
बैठकीमध्ये जी एक सूचना आली होती ड्रेस कोडच्या बाबतीत, त्या अनुषंगानं विटा शहरामध्ये भाविकांची संख्या किंवा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्यामुळे ड्रेस कोड त्यांनी मान्य केला नाही. परंतु त्यांना असं सूचित करण्यात आलेलं आहे की सदरचे पालखी सोहळा हा जी दोन सुळेवाडी आणि विटा पालखी फक्त पळवण्याचाच कार्यक्रम करायचा. पालखी दुसऱ्या पालखीला या पालखीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन अडवणे, त्यांच्या पालखीमध्ये बसणे, मारामारी करणे, त्यांना पुढे न जाऊ देणे असा प्रकार करू नये याबाबत दोन्ही सुळेवाडी आणि विटा पालखी सोहळ्याच्या कार्यकर्त्यांना आम्ही बोलावून त्या पद्धतीने त्यांना सूचना केलेल्या आहेत. त्यांनी त्या सूचना मान्य केलेल्या आहेत. परंतु पालखी सोहळ्यामध्ये जे सहभागी होतात त्यांना ह्या सूचना माहीत नाहीयेत. आपल्या मार्फतीनं आम्हाला हे सूचित करायचे सगळ्यांना की यावर्षी हा पालखी सोहळा पार पडताना कुणीही पालखीमध्ये कुणीही ह्या पालखी ती पालखी अडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये आणि ते पालखीमध्ये बसणे, पालखी पाडणे आणि दोन्ही भांडणं उकरून काढून त्या पालखी सोहळ्याच्या मार्फत किंवा पालखी सोहळ्याचं कारण करून भांडण करणे असला प्रकार यावर्षी पोलीस अजिबात खपवून घेणार नाहीत. आम्ही जे सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या मार्फतीने जी निगराणी करणार आहे त्यातून आम्हाला जर असं काही कुठला प्रकार आढळून आल्यास आम्ही संबंधितावर गुन्हे दाखल करणार आहोत. त्यामुळे सदरचा पालखी सोहळा हा शांततेत उत्साहाच्या वातावरणात पार पडेल अशी सर्व विटावासियांच्याकडून मी अपेक्षा करतो. आणि या पालखी सोहळ्याच्या 150 वर्षाच्या परंपरेला साजेसा असा हा पालखी सोहळा पार पाडूया याकरता आणि ही जबाबदारी तुम्हा सर्वांचीच आहे, सर्व विटेकरांची आहे, पोलीस प्रशासनाची आहे. त्यामुळे आपण त्याला प्रतिसाद द्याल आणि हा पालखी सोहळा शांततेत आणि चांगल्या वातावरणात पार पडेल. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची मला खात्री आहे आणि खात्री बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परवा झालेल्या